उन्हाळ्याचा कडकडीत दिवस होता. सूर्याची तळपती किरणे अंगावर जणू आग ओकत होती. त्या तापलेल्या उन्हामुळे माझी त्वचा जळल्यासारखी वाटत होती. गोरा रंग लालबुंद झाला होता. आज मी शाळेत एकटीच गेले होते. माझ्या दोन्ही मैत्रिणींनी सुट्टी घेतली होती आणि परतीच्या वेळीही मी एकटीच होते. आमच्या मोहल्ल्यातील कोणतीही मुलगी आज माझ्यासोबत नव्हती. माझी शाळा घरापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. आम्ही तिघी मैत्रिणी एकत्र गेलो की गप्पांमध्ये वेळ कसा निघून जायचा कळायचेच नाही. पण आज एकटी असल्यामुळे तोच रस्ता फारच लांब वाटत होता. मी जवळजवळ घराजवळ पोहोचले होते. तेवढ्यात गल्लीतल्या वळणावर तोच मुलगा त्याच्या एका लफंग्या मित्रांसोबत उभा दिसला. काही दिवसांपासून तो तिथे उभा असायचा. काही बोलायचा नाही, पण घाणेरड्या नजरेने पाहत राहायचा. आज मी एकटी होते. त्यामुळे मला विचित्र भीती वाटू लागली. संपूर्ण गल्ली सुनसान होती. कुणीही दिसत नव्हते. मी त्याच्या बाजूने निघाले. तेवढ्यात त्याने माझा हात पकडला आणि माझ्या हातात एक पत्र दिले. मी घाबरून गेले. कुणी पाहील याचीही भीती वाटत होती. मी पटकन धावत घरात गेले. ते पत्र माझ्याच हातात होते. कुणालाही दिसू नये म्हणून मी ते चुपचाप बॅगेत ठेवले. घरी आई आणि आजी अंगणात बसलेल्या होत्या. मी कपडे बदलून त्यांच्याजवळ बसले. जेवणानंतर आई आणि आजी आरामासाठी खोलीत गेल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन ते पत्र उघडले. वर सुंदर शायरी लिहिलेली होती. त्याखाली लिहिले होते की तो कित्येक दिवसांपासून फक्त माझ्यासाठी तिथे उभा असायचा आणि त्याने आपले प्रेम व्यक्त केले होते. त्याने मला त्या पत्राला उत्तर द्यावे अशीही विनंती केली होती. पत्र वाचल्यानंतर मी बराच वेळ गोंधळलेली बसून राहिले. मी सुंदर होते हे मला माहीत होते. माझ्या सौंदर्याचा मला अभिमानही होता. मला वाटायचे की मला एखादाच राजकुमार मिळेल. पण वास्तवाने डोळे उघडले होते. राजकुमार गरिबांच्या झोपडीत येत नाहीत. म्हणून मी स्वप्ने पाहणे सोडले आणि वास्तव स्वीकारले. मला शिकून स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. आम्ही 3 बहिणी होतो. बाबा गावातील खाद्य गोदामात काम करत होते. थोडी शेती होती. घर कसाबसा चालायचा. पण माझी स्वप्ने मोठी होती. मला उंच उडायचे होते. हे माहीत नसताना की जितका उंच उडतो तितकाच जोरात जमिनीवर आपटतो. माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. तिने 10वी पर्यंत शिक्षण घेतले होते. तिला पुढे शिकायची इच्छा नव्हती आणि बाबांनीही तिला जबरदस्ती केली नव्हती. मी मात्र 10वीत होते आणि पुढे शहरात शिकायचे स्वप्न पाहत होते. गावापासून शहर 8 किलोमीटर होते. कॉलेजसाठी बस जायची. परीक्षा जवळ आल्या होत्या आणि मी मन लावून अभ्यास करत होते. माझ्या मैत्रिणींना मात्र अभ्यासात रस नव्हता. म्हणून त्या सतत सुट्ट्या घेत. त्यामुळे मला अनेकदा एकटी जावे लागे. एके दिवशी परत येताना तोच मुलगा पुन्हा दिसला. आज माझ्या मैत्रिणीसोबत असतानाही त्याने पत्राचा विषय काढला. मी त्याला रागाने सुनावले आणि पुन्हा असं केलंस तर परिणाम वाईट होतील असे सांगितले. पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. पुन्हा एक दिवस मी एकटीच परत येत होते. आजही प्रचंड उकाडा होता. घराजवळ येताच तो सावध झाला. आज तो एकटाच होता. मी दुर्लक्ष करून पुढे जात होते. पण त्याने हद्द पार केली आणि माझा हात धरला. मी त्याला जोरात झिडकारले. माझा राग पाहून तो घाबरला आणि हात सोडून दिला. घरी आल्यावर मी सगळे आईला सांगितले. संध्याकाळी बाबांना कळवले. बाबा म्हणाले, हे मी पाहतो. दुसऱ्या दिवशी बाबा तिथेच आले आणि त्या मुलाची अशी बेअब्रू केली की तो पुन्हा कधीच दिसला नाही. यानंतर आई वडिलांचा माझ्यावरचा विश्वास अधिक वाढला. परीक्षा झाल्यानंतर मी घरी बसण्याऐवजी शिवणकाम करायला सुरुवात केली. गावात एक शिवण क्लास होता. तिथे स्त्री आणि मुली शिकायला येत. काही महिन्यानंतरच मी चांगले शिवणकाम करू लागले. एकदा एका लग्नासाठी मला एक ड्रेस बनवायचा होता. रविवार सुट्टी असताना मी शिवणवाली ताईकडे गेले. त्या बाहेर गेल्या असताना त्यांचा नवरा तिथे आला. त्याची नजर आणि वागणूक घाणेरडी होती. तो नशेत होता. त्याने दरवाजा बंद करून माझ्याकडे येण्याचा प्रयत्न केला. मी घाबरले. देवाला आळवले. तेवढ्यात दारावर जोरात ठोके पडले. शिवणवाली ताई परत आल्या होत्या. मी कसाबसा सुटले. मी कोणालाही काही सांगितले नाही. बदनामीची भीती होती. त्या घटनेनंतर मी तिथे पुन्हा कधीच गेले नाही. परीक्षेचा निकाल लागला. मला चांगले गुण मिळाले. मला इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला. अभ्यासात मन रमले. पुढे एक नवे सर आले, आदित्य सर. त्यांचा आवाज, शिकवण्याची पद्धत, साधेपणा मला खूप भावला.
हळूहळू मी त्यांना मनातून आवडू लागले. दरम्यान बहिणीसाठी श्रीमंत घराण्यातून लग्नाचा प्रस्ताव आला. तिचे लग्न ठरले, पण लग्नाच्या दिवशी ती घरातून निघून गेली. घरात गोंधळ उडाला. समाज, इज्जत सगळे धोक्यात आले. आईवडिलांनी मला तिच्या जागी लग्न करण्यास सांगितले. नाईलाजाने मी होकार दिला. लग्नानंतर जेव्हा नवरा खोलीत आला तेव्हा मी हादरले. तो आदित्य सरच होते. आम्ही दोघेही थक्क झालो. त्यांनी मला सगळे समजून घेतले, साथ दिली. काही दिवसांनी मी पुन्हा शिक्षण पूर्ण केले. आयुष्य सुरळीत चालू झाले. एके दिवशी बाजारात मला एक बाई दिसली. ती माझी बहीण होती, हालअपेष्टांनी थकलेली. माझ्या डोळ्यांत पाणी आले आणि तिच्या डोळ्यांतही. आणि तिने मला पाहताच पाठ फिरवली. कदाचित तिला माझा सामना करायचा नव्हता. मी धावतच त्यांचा हात धरला, त्यांना घट्ट मिठी मारली. माझी बहीण, जी नेहमी इतकी नीटनेटकी, बंदिस्त राहणारी स्त्री होती, त्यावेळी पूर्णपणे धूळ मातीत माखलेली होती. तिचे कपडे फाटलेले होते. मी फार कष्टाने तिला गाडीत बसवले आणि घरी यायला तयार केले. संपूर्ण रस्ताभर ती रडत होती आणि कोणाचाही सामना करायला घाबरत होती. घरी आणल्यानंतर मी तिला माझ्या खोलीत घेऊन गेले आणि तिला माझा नवीन सूट घालायला दिला. तेवढ्यात मी आईला पाहून आले. ती तिच्या खोलीत झोपलेली होती. दीदीसाठी मी चहा घेऊन आले आणि सोबत थोडं खाणंही आणलं. तिला इतकी भुकेलेली पाहून माझा जीव कासावीस झाला. ती अशा पद्धतीने खात होती जणू कित्येक दिवसांपासून उपाशीच होती. हे पाहून माझं मन वेदनेने भरून आलं. मग मी तिला विचारलं, तू कुठे गेली होतीस? तेव्हा तिने जी कथा सांगितली ती काही अशी होती. वेदांतने माझा नंबर माझ्या मैत्रीणकडून घेतला होता. त्याने मला पाहताच माझ्यावर प्रेम केलं. मलाही तो आवडू लागला. दिवसेंदिवस ही आवड आमच्या दोघांच्या प्रेमात बदलली. हळूहळू मी त्यांच्या प्रेमात जाळ्यात अडकले. मला त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. मी त्याच्या डोळ्यांनी पाहत होते आणि त्याच्या कानांनी ऐकत होते. त्याच्या प्रेमाचं वेड माझ्या डोक्यावर चढून नाचत होतं. जेव्हा बाबांनी त्याचा रिश्ता नाकारला तेव्हा तो मला शत्रू समजू लागला. तो मला माझ्या आईवडिलांच्या विरोधात चितावत राहिला आणि मी त्याच्या बोलण्यात येऊन आईवडिलांविरुद्ध बंड केलं. त्याच्यामुळे मी घराची 4 भिंत ओलांडली. मी त्याला लग्नाची मागणी केली तेव्हा तो नीच हसणं हसला. तो म्हणाला, कसलं लग्न? हे सगळं मी तुझ्या वडिलांवर सूड उगवण्यासाठी केलं होतं. तुझ्या वडिलांमुळे माझ्या भावाला बाजारात अपमान सहन करावा लागला, म्हणून मी तुला फसवलं. माझा तुझ्याशी लग्न करण्याचा कधीच हेतू नव्हता. तू फक्त माझ्या हौसेची एक इच्छा होतीस, जी आता संपली आहे. तो पुढे म्हणाला, तुझी बहीण माझ्या जाळ्यात अडकली नाही, कारण तुझ्या वडिलांनी तिला वेळेत वाचवलं. पण त्या मुलीचं नशीब चांगलं होतं. तिच्या नवऱ्याने तिला स्वीकारलं. नाहीतर तुम्हा दोघीसाठी मी फार मोठा खेळ आखला होता. गावभर बदनामी केली असती. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं आणि कधीच लग्न झालं नसतं. हे सगळं करून तो मला सोडून गेला. माझ्यात एवढीही हिंमत उरली नव्हती की मी घरी परत जाऊन बाबांचा सामना करू शकेन. म्हणून मी नोकरी करू लागले. मी फार शिकलेली नव्हते, म्हणून एका फॅक्टरीत डाळ भरण्याचं, पॅकिंगचं काम करत होते. फॅक्टरीच्या क्वार्टरमध्येच राहत होते. इतकी एकटी होते की फक्त पोट भरण्यापुरतंच जगत होते. आई बाबा आणि तुझ्यासाठी तडफडत रोज आतून मरत होते. त्या मुलाने मला हेही सांगितलं होतं की तुलाही त्या मुलाने खूप त्रास दिला होता, पण तू वेळेत बाबांना सगळं सांगितलं आणि मी मात्र सगळं लपवलं आणि म्हणूनच मी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या बहिणीला आई वडिलांनी माफ केलं आणि तिचं लग्न मी माझ्या सासरच्या नात्यात केलं.
आज मी माझ्या संसारात खूप आनंदी आहे. मीही नोकरी करते, माझा नवरासुद्धा नोकरी करतो. मी माझ्या आयुष्यात खूप समाधानी आहे. मला ज्याला हवं होतं तो मला मिळाला. त्यापेक्षा जास्त काय हवं? जर दीदीचं लग्न माझ्या नवऱ्याशी झालं असतं तर कदाचित माझा नवराही आनंदी नसता आणि मीही नसते. म्हणून देव जे काही करतो ते सगळं आपल्या भल्यासाठीच करतो. पण आयुष्यात नेहमी सतर्क राहायला हवं. मन आणि मेंदू दोन्ही उघडे ठेवायला हवेत. कोणाच्या प्रेमात इतके आंधळे होऊ नका की स्वतःलाच विसरून जाल. ही कथा सांगण्यामागचा माझा हेतू इतकाच आहे. मन आणि मेंदू नेहमी जागे ठेवा. माझ्या दीदीने दोन्ही गमावले म्हणून तिला इतका सहन करावा लागलं. मी मात्र माझा मेंदू उघडा ठेवला आणि येणाऱ्या संकटाशी लढायला शिकले. म्हणूनच देवाने माझे सगळे मार्ग सोपे केले. जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी जे म्हणाले ते बरोबर आहे की चूक? आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर अजूनपर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू एका नवीन आणि रंजक कथेसोबत. माझ्यावर नेहमी तुमचं प्रेम आणि स्नेह असू द्या. सर्वांना माझा प्रेमळ नमस्कार मित्रांनो.